हे पर्व DD सर. 6वं. या ठिकाणी टॉस झाला मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि GTC लाईव्ह वरती जे प्रेक्षक माय बाप जोडले गेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. पर्व 6वं आहे. पर्व 6वं. या 6व्या पर्वामध्ये टॉस जिंकला मत्रेवाडी संघाने आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. देदीप्यमान 16 आमचे मान्यवर आज उपस्थित आहे. या सगळ्यांच्या समोर या पर्व 6व्याची फायनल मॅच. खऱ्या अर्थानं चाळकेवाडीतील एक संघ जो या स्पर्धे उभारतोय त्यांनी काय पर्यंत पोहोचलाय तो फायनल मध्ये पोहोचलाय आणि अनबिटेबल मत्रेवाडी. खऱ्या अर्थानं या सामन्याला मजा येणार आहे. कुठेही जाऊ नका. क्रिकेटचा महारण संग्राम कॉम्बॉक्स मध्ये सर वेलकम. यस आपण यादी ऐकूयात. DJ ज्ञानूच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत प्रथम ऐकूया आणि त्यानंतर फायनलचा मेगा मुकाबला आपण जाऊयात ऐकूयात. नागनाथ चषक 2025 ची ही फायनल. पर्व 6वं. कोण होणार चॅम्पियन? एका तख्तासाठी लढणार भिडणार. एक सुमधुर संगीत ऐकलत. जाऊयात मॅचचा महामुकाबला फायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. यस सन्माननीय संदीपजी करपे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. जाऊयात फायनलच्या महामुकाबल्याकडे. फायनलचा महामुकाबला दोन संघांचे 12th मॅन आमच्यापर्यंत थांबतील. बाकी सर्व खेळाडू खाली जातील याची दक्षता घ्या. आयोजन कमिटी लेट्स प्ले. फायनलचा महामुकाबला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एकवाडी एक संघ असोसिएशन आयोजित नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स आयकेवाडी आयोजित नागनाथ चषक 2026 हे पर्व आपण 6वं आहे आणि 6व्या पर्वाचा हा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. आणि फायनलचा महामुकाबला पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा संधी तर आहे. खेळाडू तैनात जरूर आहे. कॅच झाली असते मात्र बघता बघता एकेरीला दुहेरीचं तिहेरीत रूपांतर होईल का? 2 धावांवर थांबवलंय. आकडून ठेवलंय. जकडून ठेवलंय. वा बाई वा. यू मिस. आय डेफिनेटली. दांडी 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 गुल. आणि DJ मास्टर हिला दिली संधी. या DJ मास्टर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जास्त वेळ घ्यायचा नाही. DJ मास्टर आपण गाण्याची लिस्ट आपण तयार ठेवायची. फायनलची मॅच आहे. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचं. फारसं काही करू शकला नाही. आपण जर पाहिलं अजय फायनलच्या मॅचमध्ये फारसं काही करू शकला नाही आणि अजयची जागा घेण्यासाठी बारक्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धन्यवाद. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवा. या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्यावर आयोजित सॉन्ग देखील आपण त्यांना डेडिकेट करणार आहोत.
वा बाई वा, घुटना टेक, तमाशा देख. आणि हा आलाय बारक्याच्या बॅटमधून आयन हँडसम चौकार या डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. आपण हे सुमधुर संगीत ऐकणारच आहोत. कंटिन्यू आपल्याला हे सॉन्ग ऐकायचं आहे. पण मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. येस, आपण पाहूयात लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आपण जर पाहिलं पुढचा सेकंड ओव्हर नवीन गोलंदाजी मार्कवर आकाश लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे कारण आपल्याला उजेडीची सेकंड सत्रामध्ये अंधार लवकर होतो त्यामुळे आपल्यालाच फलंदाजी करताना प्रॉब्लेम होऊ शकतो चाळकेवाडी संघ. त्यामुळे आपण स्पीडअप ठेवायचा आहे. डीप स्क्वेअर मध्ये आपण जर पाहिला तर घोषांकी क्षेत्रात एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या वाढून जाते पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. 12 या धावसंख्येचा आपण जर विचार केला तर युवराज सिंग यांच्या जर्सीचा नंबर 12 आणि 12 चेंडूमध्येच अर्धशतक करणारा पहिला खेळाडू देखील युवराज सिंग आपल्याला पाहायला मिळाला होता. आजपर्यंत त्या रेकॉर्ड ला कोणताही खेळाडू गवसणी घालू शकलेला नाहीये. लोकल T20 मध्ये त्या दिवशी हार्दिक पांड्याला पाहिलं तर चान्स होता, मात्र तो चान्स कुठेतरी त्याने गमावला आणि 15 चेंडूमध्ये त्याने अर्धशतक केलं. असं पाहिलं तर IPL मध्ये भरपूर असे अर्धशतक आपण 15 चेंडूमध्ये पाहिलेत. सुरेख असा फटका, खेळाडू आलाय ऋषी आपल्या संघासाठी खुशी घेऊन येऊ शकलेला नाही. कॅच सोडलीस की मॅच सोडलीस मित्रा, कारण मत्रेवाडी संघ हा पाहिला तर अनबीटेबल संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 4 संडे झालं हा संघ फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 फायनल मध्ये पाहिलं तर पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर देखील त्यांनी घेतलाय. वा बाई वा, गुटना टेक, तमाशा देख. मात्र पंचांचा इशारा, गोशांकी क्षेत्रात एक धाव आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. आणि 15 या आकड्याचा विचार केला तर भुवनेश्वर कुमार याचा जर्सी नंबर 15 आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच धावसंख्या सध्याच्या घडीला धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते 15.
आकाश टू बारक्या असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये घोषांकी क्षेत्रात 1 धाव. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 धावा. ऐकूयात तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत. चला नवीन गोलंदाज लगेचच गोलंदाजी मार्कवर आपण घेऊन यायचं आहे. सारा न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघ कालपासून पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये यांचा खेळ अप्रतिम खेळ राहिला होता. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात 1 धाव. येस सन्माननीय राजेंद्र चाळके साहेब राजूभाऊ यांचं या ठिकाणी आगमन झाल्याने स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आइए जनाब आपका स्वागत है असं फलंदाज बारक्या सांगतोय. या राजूभाऊ तुमचं स्वागत करतो आणि डीजे मास्टरला देतो संधी. या डीजे मास्टर न्यानो. वा भाई वा. पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. वा भाई वा. सुरेख असा फटका. मात्र ऋषी आपल्या संघासाठी घेऊन आलाय खुशी 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 आणि डीजे मास्टरला दिली संधी. थँक्यू डीजे मास्टर. आपण ऐकलं तर साहेबांचं हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये. अजय आता बारक्याची जागा घेण्यासाठी आलाय. पंचवीस धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
स्ट्रायकिंग एंडला आपण अजून देखील अमितच्या बॅटमधून अजून एखादा फटका मोठा फटका आलेला नाही. येईल का? फायनलचा मुकाबला आहे. डीप स्क्वेअर मध्ये ऋषी आहे आपल्या संघासाठी. खुशी घेऊन आला एकदा. यस नो वेच पळतोय धावतोय अजय आणि अजय मात्र तंबूच्या आशेला पळतोय. डीजे मास्टर या. वा भाई वा. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सुरेख अशी गोलंदाजी. खालील नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू सचिन गेलाय. कानमंत्र दिलाय. अमित पाहिलं ना तर ओपन व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा भलीभाती अनुभव अमितच्या गाठीशी आहे. तो अनुभव आज पणाला लावावा लागेल आपल्या गावासाठी. सुरेखाचा फटका त्या ठिकाणी खेळाडू जरूर तैनात केला. एक धावची त्याची वेग आहे. गती हरणाची गती आपल्याला पाहायला मिळाली. चित्याची चपळाई हरणाची गती अमितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख असा फटका. 2 धावा घेण्यापासून मात्र वंचित ठेवू शकलेला नाही. वा बाई वा. सुरेख असा फटका आणि हा हेतू आहे अमितच्या बॅटमधून मॅक्सिमम षटकार. आणि डीजे मास्टर डीजे ज्ञानू पुन्हा एकदा ऋषी आहे त्या ठिकाणी आणि ऋषी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी घेऊन आलाय. खुशी. चला ऋषी जाग्यावर जा. लगेच ऋषी जाग्यावर जा. चेंडू टाकून लगेच जाग्यावर जा. कारण द्वितीय सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे त्यामुळे लगेचच जाग्यावर जा. चौतीस धावा आणि 35 धावांचं लक्ष असेल फायनल जिंकण्यासाठी न्यू स्टार 11 चाळकेवाडी या संघासमोर. चला मत्रेवाडी संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मत्रेवाडी संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस तोपर्यंत आपण जाऊयात डीजे ज्ञानूला देऊयात संधी. आपल्या साहेबांचं सुमधुर संगीत आपण ऐकूयात.
छान वाटतोय हेवा. साहेब आमचा नव्या विचारांचा कामे करून आणतो एका हाती. जाण माणुसकीची आहे त्यांना सुख दुःखात होतोय सामील. आता धन्यवाद धन्यवाद डीजेने आणू. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मॅचला होती सुरुवात. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला सौरभ. ही जोडी न्यू स्टार 11 चायकवाडी या संघाची. पहा कॅचेटचा कॉल. अजयकडून ही चुकी होणं. कॅच सोडलीस की मित्रा मॅच सोडलीस. पहिल्या चेंडूवर कॅच सोडली. 2 धावा. अतुलने संधी निर्माण केली होती. अजयकडून सहसा कॅच सुटत नाही. मात्र कुठेतरी फायनलचा प्रेशर आज त्याच्यावर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. संघासाठी 100% देताना पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप ठेवा अतुल दादा. आकाश लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म बॅटल. उभा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू आहे. खेळाडू कोणताही तैनात नाही. अमित येतोय. वा भाई वा. सुरेख असं क्षेत्ररक्षण अमितचं पाहायला मिळालं. अमितचं क्षेत्ररक्षण. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पहा सुरेख अशी गोलंदाजी अतुलची. मित्रांनो जर फायनल आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळा होऊन जातं. कारण पाहिलं तर पहिलं असं चषक आहे आजच्या या संपूर्ण चषकामधील की 4 षटकांची फायनल आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण याआधी जर पाहिलं तर बॉल आउट पाहिलं होतं. 2 ओव्हरच्या मॅचेस फायनल पाहिल्या होत्या. मात्र नागनाथ तरुण मित्रमंडळ आणि सहारा स्पोर्ट्स चायकेवाडीचं वाह 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 काय सुरेख अशी गोलंदाजी. यू मिस आय डेफिनेटली. दांडी 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 गुल आणि डीजे मास्टर सँडी या. नव्या पर्वाची देईल तुम्हाला साथ. यो सीधा साधा माणूस गावागावातील लोकांना देणार साथ. यो आवाज घुमतो या चंद्रकांत ताके साहेबांचा. आहे पिल्लाचा हा राजा. आहे साहेब यो आमचा. धन्यवाद डीजे मॅडी. ऋषी आपल्या संघासाठी खुशी घेऊन येईल का. वा भाई वा. आल्या पावली ऋषीच्या बॅट मधून आलाय. इट्स अ हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. डीजे मॅडी येऊ द्या गाणं. आवाज घुमतो या चंद्रकांत चाके साहेबांचा. आहे दिल्लाचा हा राजा. आहे साहेब यो आमचा. जो आवाज घुमतो या चंद्रकांत चाके साहेबांचा. आहे दिल्लाचा हा राजा. आहे साहेब यो धन्यवाद आमचा. धन्यवाद डीजे मॅडी धन्यवाद. आपण जर पाहिलं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला विनंती करतो लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.
11 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धावांचा पाठलाग करायचा आणि 11 धावा. पाहिलं तर पूर्वार्धामध्ये देखील सेम स्थिती होती. 11 धावा होत्या मत्रेवाडी संघाच्या आणि आता उत्तरार्धामध्ये देखील चाळकेवाडीच्या 11 धावा आहेत. म्हणजे 50-50 मॅच सध्याच्या घडीला चालू आहे. दोलायमान अवस्थेत ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर बारक्या 30 यार्ड सर्कलमध्ये सूर्यरेख असं क्षेत्ररक्षण. एकच धाव पण एका दुसऱ्या धावेने काही होणार नाही. चौकार षटकार मारावे लागतील सामन्यामध्ये कमबॅक करायचा तर. 35 धावा करायच्या होत्या. वा वै वा सूर्यरेख अशी गोलंदाजी बारक्या. यस ऋषिकेशने जर षटकारांची हॅट्रिक मारली तर प्रकाशदा यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सूर्यरेख असं क्षेत्ररक्षण बारक्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया ऋषी आपल्या संघासाठी खुशी घेऊन येईल का. न्यू स्टार 11 चाळके संघासाठी खुशी घेऊन येईल का. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहिलं तर न्यू स्टार चाळकेवाडीचा हिरो कोण होता तर नाव होतं ऋषिकेश उर्फ ऋषी. हे नाव कालच्या संपूर्ण दिवसामध्ये चाळकेवाडी गावामध्ये गाजत होतं. पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला अनिल आहे. एकच धाव. स्वतःवर विश्वास ठेवलाय. यस आपण जर पाहिलं तर मत्रेवाडी संघाचा 12वा खेळाडू म्हणजे उद्याचा फ्युचर आर्यन खुश असेल आपल्या गोलंदाज बारक्या या गोलंदाजीवर. बारा चेंडू आणि 21 ची गरज. अजय आपल्याला पाहायला मिळतोय. अजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 12-21 चं समीकरण. बारा चेंडू 21 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर सौरभ आपल्या अजय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. रफ्तार का सौदागर आपली मत्रेवाडी या संघाचा. वा बाई वा सूर्यरेख अशी गोलंदाजी. 30 यार्ड सर्कल मध्ये जर हा चेंडू अडला असता 2 धावा आल्या असत्या तर कुठेतरी मॅच मध्ये रंगत आली असती. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि करायचे 20 ची गरज. 11-20 ची गरज. काय घडेल. डॉट चौकार षटकार. अतुल कुठेतरी चुकी. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. एक धावेने मत्रेवाडी संघाला काही फरक पडणार नाही. कारण जेवढे सिंगल धाव येतील ना तेवढं मत्रेवाडी संघाला बेनिफिट असेल. प्रेडिक्शन चालू झालंय दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंकडून. काय घडेल या चेंडूवर. कोणता प्रेडिक्शन खरं ठरेल.
मत्रेवाडीच्या 12व्या खेळाडूचं प्रिडिक्शन सही झालं. पाहिलं तर आपण न्यू स्टार चाळकेवाडी खेळाडूचं मत होतं की या चेंडूवर ऋषी षटकार मारून खुशी आणेल आमच्या चेहऱ्यावर, मात्र नाराज केलं 12व्या खेळाडूला. मात्र अजयने खुश केलं आपल्या 12व्या खेळाडूला डॉट डिलिव्हरी टाकून. डॉटचं पर्सेंटेज आपल्याला वाढवावं लागेल या मॅचमध्ये सामना जिंकायचा तर. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं दाखवून देतात. आणि आता चुकी केली आहे. सूर्यकांत कालच्या मॅचचा हिरो, त्याने चुकी केली आहे. इझी कॅच होती, लॉलीपॉप जेल होता आणि कॅच कुणाचा सोडला तर ऋषी, एक हार्ड हिटर फलंदाज न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघाचा. आणि आपण जर पाहिलं तर ऋषीची काल चर्चा केली होती, त्यावेळेस सांगितलं होतं की या सीझनचं आमचं मेडन बक्षीस आहे, पहिली ट्रॉफी आम्ही या गवसनी घालतोय असं ऋषीने काल सांगितलं होतं. प्रयत्न जरूर असेल की पहिली ट्रॉफी घेण्याचा आमचा प्रयत्न मानस असेल. मात्र आपण पाहिलं तर समोर आपली मत्रेवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बारक्या, चेंडूच्या खाली वा भाई वा, जर्सी नंबर 44 बारक्या संजय मत्रे उर्फ बारक्या याला आपण पाहतोय. आणि डीजे मास्टरला बारक्याने कॅच पकडून दिली संधी. डीजे मॅडी या तालुक्यात गाजते आता झाली या सुरुवात, नव्या पर्वाची देईल तुम्हाला साथ. यो सीधा साधा माणूस गावागावातील लोकांना देणार साथ. यो आवाज घुमतो या चंद्रकांत ताके साहेबांचा, आहे किल्ल्याचा हा राजा, आहे धन्यवाद डीजे मॅडी. सकाळपासून आपण जर पाहिलं तर डीजे मॅडी डीजेच्या भूमिकेत सुमधुर संगीत वाजवताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म फलंदाज, आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहा दोन्ही खेळाडूंच्या अंगावर पाहिलं तर सामनावीचं टी शर्ट म्हणजे संघासाठी सुरेख परफॉर्मन्स दोन्ही खेळाडूंचा पाहायला मिळतो, दोन्ही बॅटरचा. कॅचची संधी आहे, खेळाडू आहे बापू, चुकी करतायत बापू, एक अनुभवी खेळाडू आहेत. आज जर पाहिलं तर मत्रेवाडी संघ कुठेतरी हाताला माती लावून आलेत की काय, कारण चेंडू हातामध्ये चिपकतच नाही आहे, सटकतोय हातामधून चेंडू. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. सहा चेंडू 17चं समीकरण. कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतील मत्रेवाडी संघ? अतुल मास्टर माइंड कॅप्टन, कोणता गोलंदाज काढेल आपल्या भात्यातून? चला थोडंसं स्पीडअप करा, शेवटची ओव्हर आहे, नागनाथ चषकाचा शेवट आहे. सुरुवात गोड झाली आहे, शेवट देखील आपल्याला गोड करायचा आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा आपल्याला विनंती करतो दोन्ही संघ. कारण उजेडीचे फायनल पहिल्यांदा आपण संपवणार आहोत आणि 4-4 षटकांची फायनल पहिल्यांदा आपण कंप्लीट करणार आहोत. अमित दादा थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आणि आज जर पाहिलं तर नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आपल्याला आज एक चांगली सीख म्हणजे चांगला संबोध आज आपल्याला देते, ते म्हणजेच टायमावर मॅच कशी चालू करायची याचं उत्तम उदाहरण आपण जर पाहिलं ना तर सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. सकाळी डॉट 8:30 म्हणजे 8:30ला पहिला चेंडू पडला. यस, आमचे ऑफिशियल स्कोरर GTC सांगतात की 8:11 आज पहिला चेंडू पडलाय, त्यामुळे की काय आज फायनल देखील 4-4 ओव्हरची फायनल आपल्या भेटीला आली. नियोजनात कसं असावं, नियोजन कसं पक्का असावं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. चाळकेवाडीकरांकडे पाहून आपल्याला पाहायला मिळते. 17ची गरज होती, 6-17ची गरज होती, आता किती? येस, चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. नितीन सर GTCचे ऑपरेटर आमच्यापर्यंत त्यांनी माहिती पोहोचवली होती. आणि आमचे चित्रगुप्त पाटण तालुक्याचे आणि एक उत्तम गुणलेखक पश्चिम महाराष्ट्रामधील नितीन पवार, आमच्या जिथे जिथे आम्ही चुकतो तिथे तिथे मात्र नक्कीच आमच्या चुका सुधारतात. 4 चेंडू 12ची गरज, 4-12चं समीकरण.
चार चेंडू 12ची गरज. त्याला थोडंसं स्पीडअप घ्या. पंच शेवट आहे, शेवट गोड आपल्याला करायचा आहे. 4-12ची गरज आहे. ऋषी आपल्या संघासाठी खुशी घेऊन येईल की अमित आपला अनुभव पा ऋषी घेऊन आलाय खुशी आपल्या संघासाठी आणि हा आलाय ऋषीच्या बॅट मधून. इट्स अ हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. जे खेळाडू बसले होते ते उठले, कमरेवरचे हात डोक्यावर आले. आता मत्रेवाडी संघाच्या गोटातून चेंडू गेलाय चाळकेवाडीच्या कोटामध्ये. 3 चेंडू 6ची गरज. आता एखादा डॉट डिलिव्हरी मॅचमध्ये कमबॅक करून देईल, एखादा चौकार मॅचमध्ये कमबॅक करून देईल. 3-6ची गरज. चाळकेवाडीकर बसले होते, उठून उभे राहिलेत आणि मॅचच्या आशा पल्लवित झाल्यात. चला गाणं वाजू द्या तोपर्यंत. डीजे मॅडी गाणं द्या. मॅडी धन्यवाद. येसा आपण ऐकत होतात चाळके साहेबांवर एक सुमधुर संगीत. 3-6ची गरज. कोण जिंकेल हा सामना? ऋषी पुन्हा एकदा घेऊन येईल खुशी की अमित आपला अनुभव पणाला लावेल. अजय आहे, अजय आहे, अजय आहे, अजय आहे आणि अजयचं सेलिब्रेशन पहा. जोपर्यंत मी इथं उभा आहे तोपर्यंत माझा संघ हारला नाही हे दाखवून देतोय आणि पहिलवानी स्टाईलमध्ये छड्डू ठोकलाय. आता मात्र 2 चेंडू 6ची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? ऋषीने एक षटकार मारून आपल्या मॅचला आपल्या कोटामध्ये घेऊन आला होता. तोपर्यंत ऐकूया डीजे मॅडी यांच्याकडून संगीत. गरज. 2-6ची गरज. टेम्पो दादा थोडासा पीछे ले लो. टेम्पो थोडासा क्रॉस लगाव. त्याला चेंडू लागला तर चौकार आहे सर. टेम्पोला डायरेक्ट लागला तर षटकार आणि टप्पा लागला तर चौकार. 2-6ची गरज. पहा अजय आहे, अजय आहे, अजय धावतोय, पळतोय. अजय गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत रनआउटची संधी. आता मात्र समीकरण धाकधूक 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 धाकधूक. दोन्ही संघाची धाकधूक, दोन्ही संघाची धडधड. पाहूया कोणता संघ जिंकेल. मत्रेवाडी की एक चाळकेवाडी. 1 चेंडू 4ची गरज. 1-4चं समीकरण. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिले खुदा. वाईट. 1-3ची गरज, 1-3ची गरज. टाळ्या शिट्ट्या, टाळ्या शिट्ट्या आपल्याला पाहायला मिळतात. कडकडाट कडकडाट टाळ्या शिट्ट्या पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1-3ची गरज. चौकार मारावाच लागेल अन्यथा 3 धावा कराव्याच लागतील. न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघाला पाहिलं तर अमितकडे अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी कामाला लावावी लागेल, पणाला लावावी लागेल. 1-3ची गरज आणि हा सामना मात्र जिंकलाय आपली मत्रेवाडी या संघाने आणि लगातार 4थी ट्रॉफी आपल्या नावावर करणारा संघ ठरलाय आपली मत्रेवाडी हा संघ. चला गाणं